नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला सांबर बनवून दाखवणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी बघा 200 ग्रॅम मी तुरीची डाळ घेतलेली आहे। हिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। धुताना हे पाणी 1 ग्लास मी घातलेलं आहे बघा, तर असं चोळून चांगली धुवून घ्यायची। बघा याच्यामध्ये एकदम घाण असं निघतं, बघा किती पाणी घाण आहे। असं 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया डाळ। 2 ते 3 पाण्याने बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे। डाळीपेक्षा थोडंसं जास्त असं पाणी टाकलेलं आहे आणि याला कुकरमध्ये मी 5 शिट्ट्या करून घेणार आहे। डाळीच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत बघा। अशा पद्धतीत डाळ शिजवून घेतलेली आहे। सांबरसाठी बघा ही शेवग्याची शेंग घेतलेली आहे। 2 शेंगा मोठ्या आकाराच्या घेतलेल्या आहेत। पूर्ण ह्याचं हिरवंवालं सगळं काढून घेतलेलं, त्या शिरा असतात त्या पूर्ण काढून घ्यायच्या। हा लाल भोपळा आहे, हा भाजीचा भोपळा आहे, हा पण टाकायचा आहे आपल्याला। ही एक मोठ्या आकाराचं गाजर घेतलेलं आहे, त्याचं आपली भाजीचं गाजर आहे, त्याच्यावरचं पूर्ण काढून मी काप करून घेतलेले आहेत। हा दुधी भोपळा आहे, दुधी भोपळ्याचं पण मी काढून घेतलेलं आहे आणि तुकडे करून उभे घेतलेले। एक टमाटर घेतलेला आहे आणि अर्धा कांदा घेतलेला आहे। आपल्या आवडीनुसार भाज्या घ्या, तुम्ही ज्या तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता आणि ह्या भाज्या तुम्ही डाळीबरोबर शिजवू शकता। मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मी सांबर बनवून दाखवणार आहे, त्यामुळे मी हे पहिलंच डाळ शिजवून घेतलेली आणि हे सगळं कच्चं आहे। टोप गरम करत ठेवलेला आहे सांबर करायसाठी। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया आणि कडक तेल गरम होऊन द्यायचं। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकायची। अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकलेले आहे। त्याच्यामध्ये लाल मिरची आहे बघा, 4 मिरच्या मी टाकलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया, खूप सारा कढीपत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। त्याच्यामध्ये अर्धा कांदा आपल्याला असे काप करून घेतलेले आहे, तो पण टाकायचा आहे। 2 चिमूट आपल्याला हिंग पावडर टाकायचे आहे आणि थोडंसं मिक्स करून घेऊया, हलकंसं परतून घ्यायचं आहे। ही परतल्यानंतर अर्धा चमचा चण्याची डाळ आणि अर्धा चमचा उडदाची डाळ आहे, ह्या दोन्ही मिळून 1 चमचा आहे, जो आपण छोटा जेवतो ना तो चमचा आहे हा। आता त्याच्यामध्ये बघा लसूण आणि आलं मोठं असं कुटून घेतलेलं आहे, एकदम बारीक पेस्ट नाही आहे, बारीक पेस्ट केली तरी पण चालेल। आता हे पण 1 चमचा आहे, हे पण ह्याच्यामध्ये चांगलं आपण परतून घ्यायचं। अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकायची आहे। आता हे जरा कांद्याचा कलर चेंज होतोवर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। कांद्याचा बघा कलर चांगला चेंज झालेला आहे आणि गॅस मिडियम आहे। 1 चमचा खाली मिरची पावडर आहे, ही तुम्ही तिखटाप्रमाणे वापरा, कमी जास्त। आता चांगलं परतून घेऊया आपण, 1 मिनिटभर चांगलं हे परतून घ्यायचं आहे। मिनिटभर परतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या भाज्या टाकायच्या, जी शेवग्याची शेंग, हा लाल भोपळा आहे, हे भाजीचं गाजर आहे, हा दुधी भोपळा आहे। छोटे मोठे आपल्या आवडीनुसार काप करा। टमाटर बघा मी असे उभेच काप केलेले आहेत आणि अर्धा कांदा बघा असा मी कच्चाच टाकणार आहे। छोटा कांदा जरी भेटला ना तुम्ही तरी टाका। आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया आपण चांगलं। हे चांगलं मिक्स केलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण डाळ शिजवताना मीठ आणि हळद काहीच टाकलेलं नव्हतं, तर हे आपण वरूनच टाकायचं आणि हे आपल्याला एक मीडियम गॅसवर 5 ते 7 मिनिट आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ही आपण जे भाज्या टाकलेल्या आहेत ह्या लगेच शिजतात, ह्याला काही जास्त वेळ लागत नाही, म्हणून आपण ही मीडियम गॅसवर परतून घेऊया। जरा चांगलं परतून घेतलेलं आहे बघा। आपलं टमाटर पण सॉफ्ट झाले, असं जर परतून घेतलं की नाही की भाज्या अर्ध्याच्या वर शिजतात ह्या। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही सांबर मसाला टाकायचा आहे। सांबर मसाल्याची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे, ती पण तुम्ही बघा, त्याची पण मी लिंक देते। आता ह्याच्यामध्ये हा गूळ टाकायचा आहे, गूळ टाकणं जरुरी आहे। एकदम चवदार अशी टेस्टी अशी वेगळी अशी तुम्ही सांबर मी तुम्हाला करून दाखवते। ह्याच्या अगोदर पण मी 2 सांबर मसाला टाकलेला आहे, ते पण तुम्ही पहा। आता ह्याच्यामध्ये जी आपण डाळ शिजवून घेतली होती ती एकदम गाळ नव्हती केलेली, तेवढ्यासाठी गाळ नव्हती केली की आपल्याला ही भाजी बरोबर ही डाळ शिजवून घ्यायची आहे। तर आता ह्याच्यात तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे त्याच्याप्रमाणे आपल्याला ह्यात पाणी टाकायचं आहे। तर हे मी मिक्स करून घेते आणि आपण जी डाळ अर्धी राहिलेली आहे टोपामध्ये त्याच्यामध्ये मी ही पाणी टाकून घेतलेलं आहे बघा। आता ही जी डाळ तुम्हाला अख्खी दिसती आहे, ही ह्याच्याबरोबर जी आपल्या भाज्या आपण जे टाकलेले आहेत त्याच्याबरोबर असं छान असं शिजून निघेल। आपल्याला ह्यात अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकलेलं आहे बघा या सांबरमध्ये, तर आपल्याला अजून थोडंसं टाकायचं आहे, कारण की जेणेकरून आपल्या भाज्या शिजतील। जर तुम्हाला पाहिजे असेल तर डाळीबरोबरच तुम्ही हे भाज्या पण शिजवू शकता, पण माझ्या पद्धतीनं थोडं करून बघा, एकदम चवदार अशी टेस्ट येते। मी नुसती डाळ शिजवून घेतली होती आणि डाळीमध्ये पण पाणी टाकलं होतं, म्हणजे 2.5 ते 3 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिंचेचे पाणी टाकायचं आहे बघा। चिंच मी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती
आता मिक्स करून घेऊया चांगलं आणि ही आपण एक 10 मिनटं शिजवून देऊया मीडियम गॅसवर। बघा आपलं सांबार चांगलं शिजलेलं आहे, त्याच्यामधल्या भाज्या पण चांगल्या शिजलेल्या आहेत। तुम्ही बारीक मोठ्या भाज्या आपल्या आवडीप्रमाणे करा, नाही तर डाळीमध्ये शिजवल्या तरी चालतील, पण माझ्या पद्धतीने एकदा करून बघा, मस्त लागते बघा। हे किती असं ह्याच्यापेक्षा जरी पातळ तुम्ही जरी केलं सांबार तरी पण चालेल, एक नंबर चव येणार। जरा काहीतरी मी वेगळ्या प्रकार तुम्हाला दाखवलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि हलवून घेऊया। अशा पद्धतीने जर तुम्हाला हे सांबार आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।